खालिद का शिवाजी या चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे आणि ती दृश्य आपण सध्या बघतोय। या चित्रपटामध्ये काही उल्लेख केलेले आहेत, त्या संदर्भात काही लोकांनी तक्रार केली होती आणि यानंतर आज हा गोंधळ बघायला मिळतोय। खालिद का शिवाजी हा चित्रपट आम्ही सर तुम्ही असं नका करू, तुम्ही काय नेमकं मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं, तर आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी। काय नेमका तुमचा मुद्दा होता? मुद्दा काय होता? तुमचा मुद्दा काय होता? विकृतीकरण केलं जातंय, रायगडावर मस्जिद नसताना त्या ठिकाणी मस्जिद आहे असं थांबवलं जावं। धन्यवाद। जय शिवाजी। बोला बोला, तुम्ही बोला, इकडून बोला। तीन चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। 25% मुस्लिम राहुल जोरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। राहुल, काय नेमकं सगळं घडलेलं आहे? आता आपण बघितलं पोलिसांची मोठी धावपळ झाली, काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। खरं तर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना खालिद का शिवाजी हा चित्रपट जो येतो त्याला जो विरोध होतोय त्याला कुठे ना कुठे या संदर्भातला घोषणाबाजी आहे ती होताना दिसली। एकंदरीत बघितलं की हा चित्रपट लवकरात लवकर येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होतोय आणि याच दरम्यान या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध देखील पाहायला मिळतोय। मात्र याच चित्रपटाला कोणताही विरोध होता कामा नये अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या संबंधित चित्रपटातील निर्माता किंवा त्यापैकीच कोणीतरी एक जणांनी ही घोषणाबाजी केलेली आहे। घोषणाबाजी करणाऱ्या युवकाला ताब्यात घेण्यात आले। मात्र या सगळ्या संदर्भात या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांना आपलं भाषण काही वेळ थांबवावं लागलं। एकंदरीत बघितलं तर एकीकडे चित्रपट सोहळ्याचं चित्रपट पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना त्याच ठिकाणी व्यासपीठाच्या जवळ अशा पद्धतीची घोषणाबाजी यामुळे कार्यक्रमात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला खरा। मात्र योगीच त्यावर कारवाई करत ताब्यात घेण्यात आलेल्या संबंधित युवकाला आणि आता नेमकं काय प्रक्रिया होते ते पाहावं लागेल। मात्र तुर्तास कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। निश्चित राहुल, खरं तर काय घडलं होतं, काय नेमकी घोषणाबाजी करण्यात आली आणि काय मागणी यावेळेला करण्यात आली आहे? संबंधित चित्रपट जर बघितलं की या चित्रपटावरून खालिद का शिवाजी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय। चित्रपट महोत्सवादरम्यान देखील याला विरोधच झाला होता आणि याच वेळी नेमकं आत्ता व्यासपीठाच्या आजूबाजूला हा युवक काही वेळापासूनच थांबलेला होता आणि याच वेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच या सगळ्या चित्रपटाला योग्य त्यावेळी त्याची भूमिका जी आहे ती समजून घेऊन त्यावर तत्सम कारवाई करावी अशी युवकाची मागणी आहे। मात्र प्रतिक्रिया देण्यापूर्वीच या युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत बघितलं तर एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे नेमकं मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच संबंधित तरुणानं घोषणाबाजी करत काहीसा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। निश्चित धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघितलं खालिद का शिवाजी या चित्रपटाला विरोध आता वाढताना बघायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान तीन चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। 25% मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते त्या ठिकाणी। आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी। काय नेमका तुमचा मुद्दा होता? विकृतीकरण केलं जाते, रायगडावर मस्जिद नसताना त्या ठिकाणी मस्जिद आहे असं सांगितलं जातंय की थांबवलं जावं। बरोबर। धन्यवाद। जय शिवाजी। बोला बोला, तुम्ही बोला, इकडून बोला। खालिद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्याच्यात तीन चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। 25% मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते त्या ठिकाणी। आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी। काय नेमका तुमचा मुद्दा होता? विकृतीकरण केलं जाते, रायगडावर मस्जिद नसताना त्या ठिकाणी मस्जिद आहे असं सांगितलं जातंय की थांबवलं जावं। बरोबर। धन्यवाद। जय शिवाजी। बोला बोला, तुम्ही बोला, इकडून बोला। त्या चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्टींवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यात काही चुकीच्या गोष्टी दाखवल्यात अशी तक्रार या तरुणाची दिसते। आपण पुन्हा एकदा जाऊया राहुलकडे। राहुल, आपण बघितलं काही गोष्टींवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यात जे काही संदर्भ दाखवले त्यावरती आक्षेप दिसतोय। मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर हिंदुत्ववादी संघटना विरुद्ध गडकिल्ल्यांवर असणाऱ्या मशिदी असतील आणि यासोबतच ज्या पद्धतीनं एका जुन्या इतिहासाला वारंवार त्याची तुलना जी केली जाते ती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचं
मुस्लिमांवर असणारं प्रेम जे वारंवार दाखवलं गेलं होतं आणि त्यामुळेच कुठे ना कुठे काही चुकीच्या गोष्टी या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आल्या आहेत असा आक्षेप जो आहे तो संबंधित तरुणाचा आहे आणि त्यामुळं या संबंधित चित्रपटावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, त्याच्यातले दृश्य जे आहेत ते काढण्यात यावे अशी मागणी जी आहे ती संबंधित करताना दिसतोय. मात्र एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचं आंदोलन किंवा कुठे ना कुठे गोंधळ निर्माण करण्याची जी स्थिती निर्माण झाली त्यानुसार आता नेमकं या संदर्भात काय कारवाई होते यासोबतच संबंधित चित्रपटामध्ये नेमकं काय आक्षेपार्ह अगदी राहुल, जसं आहेत तुम्ही म्हणता यावरती कारवाई काय होते, काय घडामोडी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.